आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। राजा होणार राम आणि भरत बनेल दास आणि तू बनशील दासी। दासी? कोणात एवढं साहस आहे की मला दासी करेल? रामाच्या जागी तुझा मुलगा राजा होईल। मंथरा, आता ही खोटी स्वप्न का दाखवतेस? उद्या पहाट होताच राम राजा होऊन जाईल। उद्या आणि आज यामध्ये अजून एक रात्र जायची आहे। एका रात्रीत काय होऊ शकतं? प्रलय। एवढ्या उदारतेने मोठे सत्यवादी होऊन कोणत्या विचाराने आपण हे म्हणाला होतात? माग, काय हवंय तुला? जे हवंय ते माग। माझी 2 वरदानं तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवली होती, म्हणून मी जे मनात आलं ते मागितलं। जर तुम्हाला द्यायचे नसतील तर नका देऊ, तोडा आपलं वचन। सगळ्या जगात तुमचंच अपयश पसरेल। मग धर्म आणि सत्याचं नाव आपल्या जिभेवर पुन्हा कधी आणू नका। अगं कर्मदरिद्रे, आलीस एकदाची? कुठे गेली होतीस मरायला? बघ, तुझ्यासाठी किती मौल्यवान हार मी सगळ्यात आधी काढून ठेवला होता। ये इकडे, मी तो माझ्या हाताने तुला घालते। माझी मंतरा माई। मार गळ्यात घालू नको राणी, माझा गळा कापून फेकून दे, म्हणजे मला स्वतःच्या डोळ्यांनी तुझे वाईट दिवस दिसणार नाहीत। गप्प बस, माहित नाही काय बोलत असते। वाईट दिवस होत माझ्या वैऱ्यांचे काय? मंथरा, तुझी ही दशा काय होते? काय झालंय तुला? तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात शंका येऊ लागली की राम व त्याचे 3 भाऊ आणि महाराज ठीक तर आहेत ना? सगळे ठीक आहेत, तुझंच मला काही खरं दिसत नाही। मी तर या आनंदाच्या सागरात नुसती नाहून निघतीये। मला तर फक्त एकच गोष्ट दिसतीये, माझा राम केव्हा राजा होणार, केव्हा अयोध्येच्या राज्य सिंहासनावर बसणार। अरे देवा देवा देवा, कर्म फुटलं माझं। अगं दरिद्रे, तुझं रूप चांगलं नाही तर निदान बोलणं तरी चांगलं ठेव। उगाचच काहीतरी बोलत असतेस। असं मला वाटतं लक्ष्मण बाळाने तुला चिडवलं असेल। कारण माझा राम तो तर कधी कुणाला काही वाईट साईट बोलूच शकत नाही। कशाला बोलेल? सर्व लोकांची गोड राहूनच तर पूर्ण अयोध्येचं राज्य हडप करून टाकेल। कर्मदरिद्रे, तुझी जीभ हासडेल, कळलं? अगं, राम मोठा आहे, तोच राजा होणार। आणि मग सूर्यवंशाची रीत हीच आहे। या रीतीच्या परिणामाचा विचार केलास का कधी? राजा होणार राम आणि भरत बनेल दास आणि तू बनशील दासी। अगं एक कारस्थानी, ओफो, माझ्या रामाबद्दल तुझ्या मनात असा कुटील विचार आलाच कसा? माझा राम आपल्या जन्मदात्री कौसल्यापेक्षा अधिक प्रेम माझ्यावर करतो आणि आपल्या लहान भावांवर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम करतो तो। तुझी तर बुद्धी भ्रष्ट झाली। बुद्धी माझी भ्रष्ट झाली आहे की तुझी? राणी, आता ते दिवस विसर जेव्हा तुझ्यावर असलेल्या प्रेमाचं राम ढोंग करायचा, भरतावर तर प्राणापेक्षा प्रेम असल्याचं ढोंग करायचा। आता भरताच्या प्राणाची काळजी कर। भरत रामाच्या मार्गातला काटा आहे, त्याला दूर करण्यासाठी माहिती राम कोणची षडयंत्र रचेल। देवा, हे प्रभू, माझ्या भरताचं रक्षण करा, माझ्या भरताचं रक्षण करा प्रभू। मंथरा, माझ्या भरताचं रक्षण करा। मंथरा, गप्प बस तू, जरा गप्प बस। हे कसलं विष घोळतीयस तू मंथरा? तू हे कसलं विष घोळतीयस? विषाची आणि अमृताची तुला परीक्षा असती तर आज हा दिवस आला नसता। तुला वाटत राहिलं की राजा तुझे गुलाम आहेत,
पण त्या कपटी माणसाच्या मनातलं कपट तुला दिसलं नाही. आधी भरताला आजोळी पाठवलं आणि मग रामाला राज्यावर बसवण्याची झटपट तयारी केली. नाही नाही मंथरा, नाही. जा जा, तू निघून जा बरं इथून. मला अशा प्रकारे बहकवू नकोस. इतके मोठे दुष्टचक्र, इतक्या मोठ्या षडयंत्राची तर मी कल्पनाही करू शकत नाही. अशी कुटील कुबुद्धी तुझ्या मनात कुणी भरली आहे? अशी व्यर्थ बोलणी करू नकोस मंथरा, नको करूस. एक गोष्ट सांग, अशा प्रकारे आग लावून त्यात तुझा काय फायदा आहे? माझा लाभ? संसारात सगळे स्वार्थी नसतात, काही हित पाहणारे असतात. मी तुला लहानपणापासून प्रेमाने वाढवलंय, एका कोमल फुलासारखं सांभाळून जपून ठेवलंय. त्या फुलाला कोणी दगडावर ठेवून पायाने चेचायला लागलं तर माझी छाती फुटणार नाही का? याच दुःखाने मी सांगते ग. मला काय, तुझा पुत्र राजा झाला काय किंवा कौशल्याचा, मी तर राणी होणार नाही ना. पण तू राजाची पट्टरणी म्हणून जी मिरवतेस ना, तू दासी होशील, माझ्यासारखी दासी. दासी? कोणात एवढं साहस आहे की मला दासी करेल? कुणाची दासी होणार मी? आपल्या सवतीची. ती तुझ्याकडून स्वतःचे पाय धुवून येईल. ताई? नाही, ताई असं कधीच करू शकणार नाही, कधीच नाही. ताई? जिला तू ताई ताई म्हणतेस त्या नागिनीने असा एकच दोष केला. ज्या राजाला तू आयुष्यभर नाचवत राहिलीस त्याच्याच हाताने तुझा सर्वनाश करून टाकला. रामाच्या राज्याभिषेकाच्या घोषणेच्या आधी राजाने तुझ्या कानापर्यंत काहीतरी पोहोचू दिलं होतं का? किती दिवसापासून षडयंत्र चालू असेल याची तुला चाहूल तरी लागू दिली का? माझी भोळी राणी, तुला सवतीचं विष माहित नाही. सवत मातीची कासे ना, ती ही विषारी नागिणच असते. कधी कधी एखादा स्वार्थ हृदय लावतो अशी आग. धर्म न्याय कर्तव्य उचित अनुचित सारा हरवून जात. जगातील कोणीही नारी सवत साहू ना शके. याच दाहाने कैकैचेही प्रेम ज्ञान जळाले. याच दाहाने कैकैचेही प्रेम ज्ञान जळाले. नाही, मी कुणाचीही दासी होणार नाही. सवतीची दासी होण्याच्या पूर्वी मी विषप्राशन करून मरण पत्करेन, पण कुणाची दासी नाही होणार, कधीच नाही. मरण्याच्या गोष्टी काय करतेस मूर्ख? जिंकण्याचा विचार कर. याचा विचार कर की सवतीने जिंकलेला डाव तू कसा उलटवशील. रामाच्या जागी तुझा मुलगा राजा होईल. मंथरा, आता ही खोटी स्वप्न का दाखवतेस? उद्या पहाट होताच राम राजा होऊन जाईल. उद्या आणि आज यामध्ये अजून एक रात्र जायची आहे. एका रात्रीत काय होऊ शकतं? प्रलय. प्रलय? प्रलय एका क्षणात होतो. आपल्याकडे तर संपूर्ण रात्र बाकी. जर तू फासा नीट फेकलास तर विजय आपलाच आहे. माझी तर बुद्धीच चालत नाही मंतरा. माझा तर सर्वनाश झाला आहे. मला काही कळेनासं झालंय की मी करू तरी काय. या क्षणी तर तूच सर्व काही आहेस मंथरा.
तुझ्यापेक्षा जास्त माझ्या हिताची काळजी करणारं कुणी नाही या जगात. तू तू जो मार्ग दाखवशील मी त्याच मार्गावर चालेन. मार्ग पण मीच दाखवू? मग दुसरं कोण सांगणार? मग ऐक, महाराजांनी दिलेले 2 वर्ष शिल्लक आहेत. वरदान? का विसरलीस? तूच तर ती गोष्ट ऐकवली होतीस. देवांमध्ये आणि असुरांमध्ये युद्ध झालं होतं. तेव्हा महाराज त्या युद्धात इंद्राची मदत करायला गेले होते. तूही होतीस बरोबर? हो. हा, त्या युद्धात महाराज वाईटरित्या जखमी झाले आणि तिथेच मूर्छित झाले. महाराज, महाराज, डोळे उघडा. तेव्हा तू रथाला कुशलतेने तेथून आणले होतेस आणि महाराजांचे प्राण वाचवले होतेस. राजांच्या अंगात घुसलेले बाण तू काढले होतेस आणि त्यांच्या प्राणांचे रक्षण केले होतेस. आणि तेव्हा राजांनी प्रसन्न होऊन तुला सांगितले होते, माझी राणी, मी तुला 2 वरदान देतो, माग काय मागायचे ते. तू म्हणाली होतीस नंतर कधीतरी मागेन. ते 2 वरदान मागायची वेळ आली आहे, ज्याने आपले काम होऊन जाईल. अच्छा, तुझी पहिली मागणी असेल रामाच्या जागी भरताचा राज्याभिषेक. वा मंथरा वा, तुझ्या तोंडात तूप साखर. आणि दुसरी मागणी, रामाला 14 वर्षाचा वनवास. रामाला वनवास? परंतु रामाला वनवास कशाला? तू विरघळलीस ना? मंथरा, रागवू नकोस. मी तर खरंच खूप भोळी आहे बघ. मला जरा समजावून सांग. नक्कीच यात काहीतरी चांगली गोष्ट असेल. ही वेळ मोह ममतेची नाही, कूटनीतीची वेळ आहे. रामाने अयोध्येच्या प्रजेवरही आपली मोहिनी टाकली आहे. जनता राजाला घेऊन विद्रोह करू शकते. या प्रजेला आपल्या ताब्यात आणायला काही वर्ष तरी लागतील की नाही? सांग, लागतील ना? 14 वर्षात भरत रामाच्या जागी अयोध्येत आपला अधिकार जमवेल. बस बोला महाराजांना आता या क्षणी आणि बदलून टाक वेळेच्या प्रवाहाला. बाजी जिंकून टाक. सावधान राणी, आज पतीच्या गोड गोड बोलांना फसलीस तर जन्मभर आपल्या कर्माला रडशील. अगं, त्यांना येऊ दे तर खरं. आधी त्यांनी दिलेली वचनं पूर्ण करून घेईन. उतावळेपणात बाजी हातातून निघून जाईल. उतावळेपणा कसला मंथरा? एवढा वेळ कुठे आहे? तरीही तू निशाणा साधून बाण मारला पाहिजेस. मग तूच सांग, मी आता काय करू? या वेळेला तर साऱ्या अयोध्येत तू सोडून माझा आणखी कुणी नाहीये. तू मला जो मार्ग दाखवशील ना मंथरा, मी त्याच मार्गावरून चालेन. मार्ग तर एकच आहे, त्रियाचरित्र. त्रियाचरित्र दाखवायचं असेल तर पूर्णपणे दाखव. देवी, देवी कैकेयी, काय झालं? सांग, काय झालंय?
अरे हा काय वेश केला आहेस? सांग. काही बोल तरी. हा क्रोधाचा अग्नी कोणी भडकवला? कोणी तुझा अपमान केला? असा कोण आहे ज्याचा मृत्यू त्याला बोलावतोय? सांग. काही हे बघ, आम्हाला तुझं गप्प बसणं सहन होत नाही. तुला ठाऊक आहे की तू आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस. तू जे म्हणशील ते करू शकतो. जे हवं ते तुला देऊ शकतो. तुला हवं असेल तर राजाला भिकारी करू शकतो किंवा भिकाऱ्याला राजा. देवी, जिथपर्यंत सूर्याचं चक्र फिरतंय तिथपर्यंत सगळी पृथ्वी माझ्या अधिकारात आहे. द्रविड, सिंधू, सुबी, सौराष्ट्र, दक्षिणेचे प्रदेश तथा अंग, बंग, मगध, मत्स्य, काशी आणि कौशल या सर्वांवर माझा अधिकार आहे. इतक्या मोठ्या साम्राज्यात जी सर्वात मौल्यवान वस्तू असेल ती माग, मी त्या क्षणी तुला देईन. पण माझ्यापासून असं तोंड फिरवू नकोस. तू रुसलीस तर आम्ही जगायचं कोणा आधारे? देवी, सांग तुला काय हवंय. आम्ही तुला वचन देतो. जे मागशील या क्षणी देऊ. देणार देणार असं नेहमीच सांगत आलाय आपण. कधी काही दिलं तरी आहे का? आज नवीन वचन घेऊन आला आहात. अजून तुम्ही पूर्वीची वचनं कुठे पूर्ण केली आहेत? मी या नवीन वचनांना घेऊन काय करू? देवी, कोणती पूर्वीची वचनं पूर्ण नाही केली? पाहिलत? तेही विसरलात. महाराज, जेव्हा देवासुरांचे युद्ध झाले होते, तुम्ही देवराज इंद्रच्या मदतीला गेला होतात. 100 असुरांबरोबर तिथे जे युद्ध झाले होते तेव्हा मी तुमच्या रथाची सारथी झाले होते. आठवतंय की तेही विसरलात? हो हो, आठवतंय. इतक्या कुशलतेने रणभूमीवर तू रथ चालवला होतास की मोठे मोठे योद्धे चकित झाले होते. आणि त्या युद्धात जेव्हा तुम्ही भाल्याचे टोक लागून जखमी होऊन मूर्छित झाला होतात, त्यावेळेस जर मी त्या शत्रूंच्या मधून रथ घेऊन तिथून गेले नसते ना, तर तुमचे प्राण वाचले नसते. मी रथाला एका निर्मनुष्य स्थानी घेऊन गेले. तिथे तुमची सेवा शुश्रूषा केली. त्यामुळेच तुम्ही शुद्धीवर आला होतात. तुमचे प्राण वाचले आणि तुम्हाला एक नवीन जीवन मिळाले होते. आठवतंय ना? आठवतंय, सगळं आठवतंय. त्या देवापासून आम्ही आमच्या प्राणांना तुझीच देणगी समजतोय. हवं तेव्हा तुझ्यावर आम्ही आमचे प्राण ओवाळून टाकू. तुमचे प्राण घेऊन मी काय करू? मी तर फक्त एवढीच आठवण करून देतेय की त्यावेळेस तुम्ही मला म्हणाला होतात, प्राणप्रिये, तू माझ्या प्राणाचे रक्षण केले आहेस. मी तुला 2 वरदान देतो. माग, काय मागायचं आहे तुला? हो हो. परंतु मी म्हणाले होते, महाराज, माझी ही 2 वरदानं आपल्याकडे ठेव म्हणून राहून द्यावीत. जेव्हा मला गरज असेल ना, तेव्हा मी मागून घेईन. हो. आज आता आम्हाला असं वाटतंय की त्यावेळेस आम्ही कंजूशी केली. तू ज्या प्रकारे शौर्य दाखवलेस त्यासाठी तुला 2 नाही 4 वर द्यायला हवे होते. 4? महाराज, बोल. आता तरी तुम्ही 2च पूर्ण केलेत तरी खूप आहे. पण त्यांना पूर्ण करण्यात अडचण काय आहे? तू आत्ता माग. आम्ही प्रतिज्ञा करतो की जे मागशील तत्काळ आम्ही पूर्ण करू. मी खूप ऐकल्यात अशा प्रकारच्या गोष्टी. आता माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास राहिला नाही. देवी, एका रघुवंशीच्या सांगण्यावर विश्वास नाही? रघुकुलात ही रीत सदैव चालू आहे की प्राण गेला तरी वचन पाळायचे. महाराज, अशा गोडगोड गोष्टींना तुम्ही जरा बाजूलाच ठेवा. हे बघ, तू आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस. आम्ही तुझी शपथ घेतो. माझी शपथ? हो. माझ्याहूनही अधिक प्रिय कोणीतरी असेलच की. हो, राम.
मग रामाची शपथ का नाही घेतली? रामाची शपथ? ठीक आहे, तुझ्यासाठी आम्ही रामाची शपथ घेऊन सांगतो की जे मागशील याच क्षणी देऊ. द्याल? हो हो, पण त्याआधी तुला आमची एक गोष्ट ऐकावी लागेल. काय? आधी हा भयंकर वेश उतरव, कोपभवनातून बाहेर पड आणि आपली तीच मोहिनी छबी आम्हाला दाखव, जिला पाहून आमची दशा तीच होत असते, जी चंद्राला पाहून चकोराची होते. पण तुम्ही माझं पूर्ण म्हणणं तरी ऐकून घ्या. नाही आता तर आम्ही रामाची शपथ घेतलेली आहे. उठ, एकदा त्याच मोहिनी मूर्तीचे दर्शन करव. तुझे दोन्ही वर तात्काळ पूर्ण होतील. हम्म. हो हो. उद्यापासून आम्ही अयोध्येतील सर्वात व्यस्त व्यक्ती असू. असंही होईल की बरेच दिवस आम्ही तुला भेटू शकणार नाही, कारण संपूर्ण राज्याची चिंता आम्हाला असेल. इतकी चिंता तर महाराज रामांनाही नसेल. असायलाही नको. आम्ही असताना त्यांना चिंता करावी लागली तर आमचा काय उपयोग आहे? राजाच्या डोक्यावर जे ओझं असतं ते कमी करणंच आमचं कार्य आहे. सेवकाचा धर्म, सैनिकाचं कर्तव्य, सीमेची सुरक्षा, प्रत्येक क्षेत्रात आम्हाला सतर्क राहायला हवं. आणि एका क्षेत्राला तर आपण पूर्णपणे विसरलात. उर्मिला, तू तर आमच्या उराला व्यापणारी चेतना आहेस, आमची प्रेरणा आहेस. गोष्टी करण्यात तुम्ही खूप पटाईत आहात. हे बघ प्रिये, बंधू भरत आणि रिपुदमन असते तर थोडा भार त्यांच्यावरही असता. आम्ही माता कैकेयीला सांगू की उद्याच भरत भैयाला बोलवावं, म्हणजे लक्ष्मण आपल्या उर्मीसाठी थोडा वेळ काढू शकेल. आता वाटतेस दशरथाच्या हृदय आसनावर विराजमान एक साम्राज्ञी. हे बैस माझ्याजवळ. ऐक, सगळ्या नगरामध्ये कसा आनंद पसरलेला आहे. प्रजा रामाचा राज्याभिषेक साजरा करते. तो तर मी ऐकतेच आहे, पण तुम्ही माझी राहिलेली अर्धवट गोष्ट तर पूर्ण करा. माझी ती 2 वरदानं. आज्ञा कर, सांग काय हवंय. आज मी आपल्या रामाच्या नावावर सगळं काही ओवाळून टाकेन. माग, जे पाहिजे ते माग. मला तर फक्त माझी 2 वरदानं हवीत. आधी हे मागू की हे मागू? काही हवं ते. तुम्हीच सांगा. हे हे माग. मागू? हा. माझे हे वरदान सांगतंय, अयोध्येचे राज्य माझ्या पुत्र भरताला मिळो, रामाला नाही. काय? भरताला? हो महाराज, भरताला. आणि दुसरे वरदान, रामाला 14 वर्षांसाठी वनवास. काय? रामाला वनवास? हो महाराज, 14 वर्ष रामाने तपस्वींसारखं मुनींच्या वेशामध्ये वनात राहो. त्याला कोणत्याही नगरात जाण्यास बंदी असावी. अरे,
माझं हे बोलणं ऐकून तुम्हाला हे असलं काय झालं महाराज? असा बाण का लागल्यासारखं झालं महाराज? माझी 2 वरदानं तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवली होती, म्हणून मी जे मनात आलं ते मागितलं. जर तुम्हाला द्यायचे नसतील तर नका देऊ. तोडा आपलं वचन. सगळ्या जगात तुमचंच अपयश पसरेल. मग धर्म आणि सत्याचं नाव आपल्या जिभेवर पुन्हा कधी आणू नका. काही माहितीये तू काय मागतेस? अगदी व्यवस्थित कळतंय महाराज मी काय मागतेय ते. नाही हे कसं शक्य होऊ शकतं? हे वर मी कसे देऊ शकतो? एवढ्या उदारतेने मोठे सत्यवादी होऊन कोणत्या विचाराने आपण हे म्हणाला होता? माग, काय हवंय तुला? जे हवंय ते माग. काय वाटलं होतं तुम्हाला की ही भोळी भाबडी कैकई थोडेसे चढेदाणे मागेल म्हणून? अरे, मी एका राजाची मुलगी आहे, एका राजाची धर्मपत्नी आहे. एका राज्यापेक्षा कमी मी आणखीन काय मागू शकते? हा विचार नव्हता केला? करायला हवा होता पण नाही केला. यामध्ये तुझा दोष नाहीये, कारण की मीच तुझं खरं रूप काय ते नाही ओळखू शकलो. मी याला एक हिऱ्याचा हार समजून गळ्यात घालून फिरत होतो. ती एक नागिन निघाली. महाराज, तुम्ही तर बायकांसारख्या शिव्या देऊ लागलात. कसले वीर पुरुष तुम्ही. मला तर तुमच्याकडे पाहून हसू येतंय. तू काय हसशील? हसेल तर सारं विश्व माझ्यावर राणी. जेव्हा लोक म्हणतील की म्हातारा स्त्रीच्या लोभात इतका आंधळा झाला की रामासारख्या धर्मात्मा पुत्राला वनात पाठवलं, तेव्हा मी काय उत्तर देणार? आणि जेव्हा कधी कुठे एखाद्या वीर पुरुषांच्या सभेत तुम्हाला कोणी विचारलं की ज्या स्त्रीनं तुमच्या प्राणांचे रक्षण केले, जिचे तुम्ही ऋणी होतात, जिला तुम्ही आपल्या धर्माची शपथ घेऊन वचन दिलं होतं, जेव्हा त्या बिचारीने तुम्हाला आपली वचनं पूर्ण करायला सांगितली होती, तेव्हा तुम्ही आपल्या वचनांपासून भित्र्यासारखं तोंड फिरवलं आणि हारलेल्या जुगाऱ्यासारखे तडफडलात. तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल महाराज? स्वर्गात बसलेले तुमचे पूर्वज तुमची किती शोभा पाहतील. काही तू मला कुठलेच नाही ठेवलेस, कुठलेच नाही ठेवलेस. नारी तर देवीचे रूप असते, पण तू आमच्या कुळाचा नाश करायला आलीस. हे देवा, मी अशा नारीवर विश्वास का ठेवला? इतका संताप का करताय महाराज? मी तुमच्यासाठी काही परकी नाहीये की भरत आपला पुत्र नाहीये. ठीक आहे, आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे की तुम्हाला तुमचे वचन पूर्ण करायचं नाहीये. कान उघडे ठेवून ऐका. रामाच्या राज्याभिषेकाआधी तुम्हाला माझ्या चितेला अग्नी द्यावा लागेल. आज अयोध्येच्या राजद्वारातून एक तर राम वनात जाईल किंवा कैकईची अर्थी जाईल. कारण अशा अधर्मी वचनभंग करणाऱ्या का पुरुषाची पत्नी म्हणून घेण्यापेक्षा चांगलं आहे की मी माझ्या प्राणांचा त्याग करीन.
असे कठोर बोल तोंडातून काढू नकोस प्रिये. कुणी तुझ्या मनात ही दुर्भावना पेरली, कुणी आपल्या प्रेमात आणि विश्वासात हे विष मिळवलंय. भरत आणि राम तर माझे 2 डोळे आहेत. तू भरताला राज्य द्यायचं म्हणतेस तर मला मान्य आहे. माझ्या रामाला राज्याचा लोभ नाहीये. त्याने तर राज्यसभेतही नकारच दिला होता. भरताला जर राजा व्हायचं असेल तर मी सकाळीच भरत शत्रुघ्नाला बोलावून घेईन. दुसरा मुहूर्त शोधून भरताला राज्य दिले जाईल. परंतु रामाच्या वनवासाची गोष्ट आपल्या मनातून काढून टाक. आपले दुसरे वरदान परत घे राणी, परत घे. नाही महाराज, असं कदापि होऊ शकत नाही. जर तुम्हाला करायचीच असतील तर दोन्ही वचनं पूर्ण करा. मला आजच रामाला वनात जाताना बघायचं आहे. राणी, तू माझे मस्तक माग. मी आता तुझ्या चरणात ते टाकीन. पण रामाच्या विरहात तू मला नको मारूस, तू मला नको मारूस राणी. महाराज, तुमचं जर रामावर इतकं प्रेम होतं तर त्याची शपथ घेऊन मला वचन देण्याची काय आवश्यकता होती? एवढे उदार होऊन, दानी होऊन कशाच्या जोरावर म्हणालात माग माग? कैकई, तुला काय हवं ते माग. महाराज दशरथ, रघुवंशाचे शिरोमणी, तुमची ती रघुकुलाची रीत कुठे गेली आता? प्राण गेले तरी वचन भंग करायचे नाही. काय ते सगळं खोटं, सगळं थोतांड होतं? निरर्थक गोष्टी होत्या? त्या सगळ्या मिथ्या होत्या? खोटं होतं की तुम्ही रचलेला प्रपंच होता? उत्तर द्या. हे परमेश्वर, तू मला हे कुठे आणून मारलेस? आता मी रामाला काय तोंड दाखवू? कोणत्या तोंडाने सांगू रामा, तू आता या राज्याचा अधिकारी नाही राहिलास, नाही राहिलास. मी तुझ्या पाया पडतो, तुला हात सोडतो. आणि राणी, विचार कर, थोडा विचार कर. तुझ्या मनातली ममता, स्त्रीच्या हृदयातील कोमलता कुठे गेली? तू रामावर सदा सख्या आईहून अधिक प्रेम केलेस आणि रामानेही तुझ्यात आणि आपल्या आईत काही फरक केला नाही. बघ बघ, शेवटी तू खूप मोठ्या कलंकाची भागीदार होशील. मी तुझ्या पुढे हात जोडतो. हा कुटील कठोर विचार मनातून काढून टाक. मी तुझ्या पाया पडतो, तुझ्या पाया पडतो. आता आणखी प्रपंच नका करू महाराज. धर्म असो वा अधर्म, यश मिळो वा अपयश, मी माझ्या भरताची शपथ घेऊन सांगते, रामाला वनात पाठवण्याशिवाय मी इतर कोणत्याही वराने संतुष्ट नाही होऊ शकत. मग हे प्राण नाही राहणार. अगं निर्दयी, निष्ठुर, सूर्याशिवाय हा संसार राहू शकतो, पाण्याशिवाय मासा राहू शकतो, पण रामाशिवाय दशरथाचे प्राण नाही राहू शकत. तर मग मोडा आपलं वचन. तुम्ही त्या रघुवंशातलेच नाहीत ज्यांनी आपलं वचन निभावण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका पक्षाचे प्राण वाचवण्यासाठी आपले तुकडे तुकडे केले होते.
तुम्ही त्या रघुवंशातले तर नक्कीच नाही आहात. तुम्ही तर रघुवंशाला कलंक आहात, कलंक. कैकेयी, जीवनभराच्या प्रेमाचा अंत असा करणार आहेस? बघ बघ, तुझा हा त्रिया हट्ट तुझा सर्वनाश करून टाकेल, तुझा सर्वनाश करून टाकेल. होऊन जाऊ दे सर्वनाश, येऊ दे महाप्रलय, परंतु राम नक्कीच वनात जाणार. खुनी हत्यारिणी, कुलघातिणी, हे तू नाही बोलत आहेस. हा दशरथाचा काळ बोलतोय, दशरथाचा काळ बोलतोय, दशरथाचा काळ बोलतोय. पुन्हा मूर्छित झाले. तू म्हणत असलास तर मी सांगून टाकते. तुझ्या पिताश्रींनी मला 2 वर दिले होते आणि म्हणाले होते, जेव्हा हवं तेव्हा मागून घे. आज मी माझे 2 वर त्यांच्याकडे मागितले. आता जर त्यांनी मला ते 2 वर दिले तर पुत्राचा मोह वाटेत येतो, आणि ते जर नाही दिले तर धर्मावर आणि सत्यावर कलंक येतो. हे बिचारे याच धर्म संकटात अडकले आहेत. तुझ्या संकोचाने ते तुला काहीच सांगू शकत नाहीत. ते 2 वर कोणते आहेत माते? पहिला असा आहे की तुझ्या जागी भरताचा राज्याभिषेक हो. आणि दुसरा? दुसरा हा की तू मुनिवेश धारण करून 14 वर्षांपर्यंत वनात राहायचं. बस एवढ्याशा गोष्टीवर इतका वाद होता? ही तर खूप प्रसन्नतेची गोष्ट आहे की मला माझ्या मातापित्यांच्या दोघांच्या वचनाचं पालन करण्याची अशी संधी मिळाली आहे जी एखाद्या पुत्राला मोठ्या भाग्यानंच मिळते. भरताला राज्य देण्यासाठी तर मला कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाही. त्याच्यासारख्या भावाला तर मी स्वतःच आनंदानं राज्य देऊन टाकीन. राहिलं वनगमन, बहुधा माझं पुण्यच जणू उजळलंय की मला आपल्या आज्ञेमुळं तिथं जाण्याची संधी मिळते आहे जिथं अशा महान ऋषी मुनींचं दर्शन मला घेता येईल ज्यांचं तेज तिन्ही लोकांना प्रकाशित करू शकतं. माते, माझं तर चहूबाजूंनी कल्याण झालंय. पित्याच्या आज्ञेचं पालन, मातेच्या इच्छेचं अनुकरण, लहान भावाचा राज्याभिषेक आणि मुनी दर्शनानं माझं कल्याण. माते, एवढंच सांगायचं होतं ना की आणखी काही दुःख आहे पिताश्रींना? नाही पुत्रा, तुझी शपथ, भरताची शपथ, महाराजांना इतर काही दुःख नाही. आता तूच त्यांना समजाव ना की त्यांनी आपल्या वचनाचं पालन करावं, तुला वनात जायची आज्ञा द्यावी, संसारात निंदा आणि अपयशापासून वाचावं. पिताश्री, मी तुमचं मनोरथ ओळखलं आहे. आता आपल्याला आपल्या श्रीमुखानं आज्ञा देण्याचीही आवश्यकता नाही, कारण तोच पुत्र भाग्यवान असतो जो पित्याचं मनोरथ जाणून त्याचं आचरण करू शकतो. पण मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की केवळ एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या मनाला एवढा त्रास का दिलात? याचा अर्थ आहे की तुमचा माझ्यावर संपूर्ण विश्वास नाही, किंवा तुम्हाला माझ्या सेवक धर्मावर शंका आहे. पिताश्री, मला आशीर्वाद द्या की मी माझ्या आचरणानं पुन्हा तुमचा पूर्ण विश्वास मिळवू शकेन. आता आपण प्रसन्न चित्तानं मला वनात जाण्यासाठी आशीर्वाद द्या,
म्हणजे मी आपल्या वचनांची पूर्तता करून, आपल्या धर्माचं रक्षण करून माझं जीवन धन्य करून घेईन. मी माता कौसल्या आणि माता सुमित्रा यांच्याकडून आज्ञा घेऊन वनात जाण्याआधी आपल्या चरणवंदनेसाठी त्वरित येतो आहे. बरं माते, मला अनुमती द्यावी. महाराजांचा विजय असो. राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या सर्व संपत्तीचे दान करून, महालांचा त्याग करून वनगमनासाठी तयार होऊन आले आहेत. दोघे भाऊ कुलवधू सीतेसोबत द्वारावर उभे आहेत. आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत. काय आज्ञा आहे? सुमंत्र, त्यांना लगेच घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. पिताश्री, मी दंडकारण्यात जाण्याआधी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. माझ्यासोबत लक्ष्मण आणि सीतेलाही वनात जायची आज्ञा द्यावी. काय? लक्ष्मण, सीता? नाही नाही नाही. मी त्या दोघांना थांबवायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. कृपया आपण आपलं दुःख आवरा पिताश्री. आम्हाला जायची परवानगी द्यावी. मी 14 वर्ष वनात राहून आपली प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या चरणावर मस्तक ठेवायला इथे येईन. नाही नाही राम, तू वनात नको जाऊस. कैकेयीला दिलेल्या वचनांशी मी बांधलेलो आहे. तू नाही. तू वीर आहेस. मग धर्माने तुला दिलेले हे राज्य तू माझा विरोध करून हिसकावून का घेत नाहीस? पिताश्री, मला माहित होतं की तुम्ही हेच म्हणाल. मी तर तुमची महानता जाणतो. तुम्ही तुमचं यश, तुमची कीर्ती, संपूर्ण आयुष्याची तपस्या आणि सुकर्मांचं बलिदान याच गोष्टीसाठी करताय की ज्यामुळे तुमच्या पुत्रावर अन्याय होऊ नये. ज्याचा असा महान पिता असेल त्या पुत्राचंही हेच कर्तव्य आहे की तो आपल्या पित्याच्या महानतेला डाग लागू देणार नाही. जरी मला पितृआज्ञा उल्लंघनाचं पापही लागलं तरी मी ते कार्य अजिबात करणार नाही ज्यानं तुमच्या विमल कीर्तीला धक्का लागेल. तुला आपल्या पित्याला सत्यवादी करायचे आहे, त्यासाठी तू सगळं सहन करशील. परंतु मी राजमहालात राहणार आणि तू वनाचे दुःख भोगणार. नाही वत्सा, नाही. मीही तुझ्या बरोबर वनात येणार. पिताश्री, आपणच म्हणाला होतात की राजा हा प्रजेची ठेव असतो. त्यामुळे पुत्र मोहात आपल्या प्रजेला असहाय्य सोडून तुम्ही कसे जाऊ शकाल? आपण माझ्या दुःखाची काळजी नका करू. सुख आणि दुःख केवळ मनाच्या स्थितीची नावं आहेत. मी तर माझ्या मनाला वनातील गोष्टींकडे आकर्षित केलंही आहे. शास्त्रानं पित्याला देवांचाही देव मानला आहे. आपल्याला देव मानून मी माझ्या वनगमनाला तुमची पूजाच समजतो. मला वनगमनाची आज्ञा द्यावी, ज्यामुळे मी समजेन की तुम्ही माझ्या पूजेचा स्वीकार केलात. हो, ही विधीची कशी घोर विटंबना आहे. कोणत्या धर्मसंकटात अडकले दशरथाचे प्राण. मी जगूही नाही शकत आणि मरूही नाही शकत. ठीक आहे, तशी विधात्याची इच्छा. सुमंत्र महाराज, आमची आज्ञा आहे. चतुरांगणी सेना अंगरक्षणासाठी रामाच्या मागे मागे वनामध्ये जाईल. अयोध्येचा संपूर्ण राजकोष, अन्न भंडार यांच्या बरोबर जायला हवं. त्याने
वनातल्या पावन प्रदेशात ऋषी मुनींबरोबर हे यज्ञ अनुष्ठान करतील, पर्याप्त दानदक्षिणा देऊन सुखाने राहतील. आमच्या आज्ञेचे पालन केले जावे. महाराज, जर सगळी सेना, राज्याचा सगळा कोश रामाबरोबर निघून जाईल तर या श्रीहीन, धनहीन आणि या उजळलेल्या अयोध्येच्या राज्याचा माझा पुत्र भरत कधीही स्वीकार करणार नाही. तुम्ही कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही वचन गमावलेलं आहे. भरताला राजा म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि मग राज्याच्या अनुमतीशिवाय तुम्ही राज्यातील कोणतीही वस्तू राजाबाहेर कोणत्या अधिकाराने पाठवता आहात? तुम्ही दिलेल्या वराप्रमाणे रामाला तापसवेशात 14 वर्ष मुनींप्रमाणे वनात राहायचं आहे. यांना तर हे राजाचे अलंकार, वस्त्र, आभूषण सगळ्यांचा इथेच त्याग करून गेलं पाहिजे. म्हणूनच मी यांच्यासाठी मुनींचे वस्त्रही मागून ठेवले आहेत. मंथरा, हे रामासाठी. देवी कैकेयी, क्रूरतेची ही एक सीमा असते. तुमचं हे आचरण पाहून माझ्याही मनात आलंय की मी ही अयोध्या आणि या राज्याचा त्याग करून श्री रामाबरोबर वनात निघून जावं. तुम्ही जी आपल्या पतीची दुर्गती केली आहे याच्या फळ स्वरूपात कोण जाणे तुम्हाला कोणकोणते नरक भोगायला लागणार आहे. परंतु कदाचित यात तुमचा दोष नसेल, कारण लिंबाची पानं पिळून त्यातून मध नाही मिळत. तुमच्या मातेनेही आपल्या पती बरोबर स्त्रिया हट्ट करून आपलीच दुर्दशा करून घेतली होती. आर्य सुमंत, तुम्ही मर्यादा ओळखून राहिलात तर अतिउत्तम होईल. आर्य सुमंत, माता कैकेयी योग्य तेच सांगतायत. आम्हाला आत्ताच मुनिवेश धारण करून गेलं पाहिजे. राज्याबरोबर मी सर्व राजसी भोगांचाही त्याग केला आहे. द्यावं माते, आपल्या आशीर्वादांनिशी आम्हाला हे मुनिवस्त्र प्रदान करावं. हे लक्ष्मणासाठी. हे तुझ्या सुनेला सीतेसाठी. थांब देवी कैकेयी. तुझ्या स्त्रिया हट्टाने पतीची मर्यादा तर नष्ट केली, परंतु रघुवंशाची मर्यादा तरी भंग करू नकोस. सीता तुझी पुत्रवधू आहे. रघुवंशाची शोभा, सूर्यवंशाची लाज, तिची उत्तम वस्त्र आणि आभूषण काढून घेऊन तिला मुनिवस्त्र देत असताना तुझे हात नाही कापत. तू केवळ रामासाठी वनवासाचा वर मागितला होतास. त्यामुळे सीता राजकुमारी सारखी पूर्ण राजशाही थाटात वनामध्ये राहील, ही आमची आज्ञा आहे. गुरुदेव योग्यच सांगतायत. सीता जिथे राहील राज्याची राणी होऊन राहील. मी महाराज जनकांना वचन दिलं होतं की सीतेचा अयोध्येच्या महाराणी सारखाच आदर सत्कार केला जाईल. सीते, मुली, तू वनातही एखाद्या महाराणी सारखीच राहशील. क्षमा पितृदेव, क्षमा गुरुदेव. तुम्हा गुरुजनांना माझे केवळ एवढंच निवेदन आहे, जिचा पती तपस्वी वेशात राहील त्याच्या पत्नीने राजसी थाटात आयुष्य घालवावं. तिला हे शोभेल का? हे स्त्री धर्माला अनुकूल आहे का? असं करण्यानं माझ्या वडिलांचा मान वाढेल की माझ्या सासरच्या कुळाचे यश वाढेल? माताश्री, मला ही वस्त्र प्रदान करा आणि मला शिकवा की ही परिधान कशी करायची. ये ग सुनबाई, मी शिकवते तुला. मी निसून देते. ये 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 ठेव. चल ये ये ये
ही वस्त्र तुला खूप आवडतात ना? ये मी नेसवते. ही वस्त्र काढून ठेव दागिने. चल काढ चल. नाही नाही सीते, तू पाहिजे तर मुनिवस्त्र धारण कर, पण तू आभूषण नको काढूस. एका विवाहित स्त्रीने आभूषण न घालणं अपशकुनाची गोष्ट आहे. जशी आज्ञा गुरुमाता. रामाशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल, स्मशान होईल इथे. मग हे उजाड राज्य दे आपल्या भारताला. आम्ही हा अन्याय नाही होऊ देणार. सहन कोणी कशी करेल, अशी घात कठेच. पुत्र पित्याच्या समोर धारण करी जोगीचा वेश. नाही विधात्या, हे दृश्य पाहूनही माझे प्राण का नाही गेले? जानकी मुली, मी तुला हात जोडतो, तू वनात नको जाऊस. मी महाराज जनकांना कसं तोंड दाखवू? मला कळतंय, जिथे कैकेयीसारखी क्रूर सासू असेल तिथे राहावं असं तुला वाटणार नाही. मग माझ्या लक्ष्मी, तू आपल्या पित्याकडे जाऊन राहा. वनातील घोर कष्ट तुला सहन नाही होणार माझ्या मुली. तू वनात नको जाऊस मुली, तू वनात नको जाऊस. प्रभू, माझे प्राण तर यांच्याबरोबरच निघून जातील. मग माझ्या मृत शरीराला ठेवून तुम्ही काय कराल? पिताश्री, माझ्यावर अनुग्रह करा. पतिचरणांच्या सेवेपासून मला वंचित नका करू. राम, तू जितका विलंब करशील तुझे पिताश्री तितकेच विचलित होत जातील. म्हणून आणखीन विलंब करणं उचित नाही. आता तू लवकरच वनासाठी प्रस्थान कर. होय माते, आपलं बरोबर आहे. मला आशीर्वाद द्यावा, ज्यानं मी आपल्या वचनाचं पालन करून आपल्याला सुख देऊ शकेन. सुखी राहा. गुरुदेव, आज्ञा द्यावी. राम, तुझ्या कीर्तीचा सूर्य अनंत काळ दीप्तिमान राहो. पितृ परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देऊन निरोप द्यावा. आशीर्वाद देण्याचाही अधिकारी नाही राहिला दशरथ. असा पिता ना कोणत्या काळात झाला ना होईल. आपण शोक नका करू पिताश्री. आपल्यासारख्या आदर्श राजा आणि धर्मपालक पित्यावर आम्हाला सदैव गर्वच राहील. जाण्याआधी एक निवेदन आहे तुमच्या श्री चरणांशी. माझी माता देवी कौसल्या माझ्या जाण्यानं खूप व्यथित होत आहेत. त्यांना आपण धीर द्यावा, त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर आपली कृपा असू द्यावी.
सुखी राहा. सौभाग्यवती भव. चला निघूया. सुमंत्र, तूच त्यांना थांबव. महाराज, जर हे संभव असतं तर मी जीवनभर त्यांच्या ऐवजी वनात राहण्यास तयार आहे. सुमंत्र, तू त्यांच्या बरोबर जा. त्यांना पायी जाऊ देऊ नकोस. तू स्वतः रथातून घेऊन जा. थोडे दिवस एकत्र राहून जंगल दाखवून समजावून सांगून माघारी घेऊन ये. सुमंत्र जा. महाराज. सुमंत्र जा. हो महाराज. सीतेचे कोमल चरण पायी चालण्या योग्य नाही आहेत. रथावर बसून घेऊन जा. दशरथाचे डोळे केवळ तुझ्या परत येण्याची वाट बघत राहतील. ते आले. नाही रामा, नाही नाही. तुझ्याशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल. तू आमचा राजा आहेस राम. हो राम, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. हो. आम्ही विद्रोह करू. कोणाविरुद्ध विद्रोह कराल आपण? एका अन्यायी राजाच्या विरुद्ध. आपल्या राजाविरुद्ध विद्रोह करण्याच्या गोष्टीचा विचार करतानाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जो राजा आपल्या सत्यवचनाचं पालन व्हावं म्हणून आपल्या पुत्राचं बलिदान करू शकतो, अशा सत्यव्रती आदर्श राजाबद्दल त्याच्या प्रजेला अभिमान वाटला पाहिजे. तुमच्या राजानं आजपर्यंत तुम्हाला पुत्रासारखं वागवलं आहे. आज तुमचं कर्तव्य नाही की त्याचा पित्याप्रमाणे आदर करावा? आज ते मनानं दुःखी आहेत. तेव्हा यावेळी तुम्ही सर्वांनी त्यांचा पुत्र होऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे. त्यांच्या विरुद्ध विद्रोहाच्या गोष्टी करूच नाहीत. त्यांना माझ्याबद्दल वाटतं त्यांनी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी की माझे हितचिंतक तेच आहेत जे या क्षणी असं काम करतील ज्यानं माझ्या पित्याला सुख मिळेल. आता तुम्ही प्रसन्न चित्तानं मला निरोप द्यावा आणि मी गेल्यानंतर राजा भरताला राज्यकारभार सांभाळण्यात सहयोग द्यावा. हीच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आर्य सुमंत, रथ चालवावा. नाही, आम्ही इथे राहणार नाही. तुम्ही जिथे राहाल तिथेच आम्ही राहू. जिथं तुम्ही राहाल तीच आमची राजधानी असेल. आणि श्रीरामचंद्रच आमचे राजा आहेत आणि श्रीरामचंद्रच आमचे राजा असतील. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. माझा राम निघालाय. रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. राम 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 माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. 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 बोला श्रीरामचंद्रांचा रामाला थांबवा. राम राम माझ्या रामाला थांबवा. 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 माझा राम. स्वामी, माझा राम. हे काय करताय महाराज? दूर रहो.
आज चला. माझा राम महाराज दूर हो माझ्या समोरून. चांडाळली, आज या क्षणी आम्ही तुझा परित्याग करतो. तुमच्या सर्वांसमोर ही घोषणा करतो की विवाहाच्या वेळेस आम्ही पवित्र अग्नीसमोर जी शपथ घेतली होती, सगळं संपलं, जी वचनं दिली होती, त्याच्यानंतर या लोकातच नाही तर परलोकातही आपला काही संबंध नसेल. आजपासून तू स्वतःला विधवा समज. तू विधवा. आम्ही सर्वांसमोर ही घोषणा करतो की जर भरताने तुझ्या कुमतीचे अनुसरण करून राज्याभिषेक करून घेतला तर माझ्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाताने अर्पण केलेलं पाणी मला प्राप्त होऊ दे. मला प्राप्त होऊ दे. मला प्राप्त होऊ. असं नका बोलू. या 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 या. काय झालंय माते? ही आज कसली वस्त्र नेसली आहेत? आपली आभूषणं कोठे आहेत? आपल्या कपाळावर कुंकू नाहीये. काय झालंय माताश्री? महाराज तुमच्या दालनातही नाहीयेत. हा पूर्ण राजमहाल उदास का बरं वाटतोय? कुठे आहेत महाराज? कुठे आहेत माझे पिताश्री? बोल ना माते, कुठे आहेत माझे पिताश्री? पुत्र, या जगामध्ये जो जन्म घेतो एक ना एक दिवस त्याला जगाचा त्याग करावाच लागतो. प्राण त्याग केल्यावर जी गती धर्मात्मा पुरुषांची होते, जे परमधाम त्यांना मिळतं, तुझे पिता पण त्याच परमधामास निघून गेले. रस्त्यात माझं हृदय भीतीने नुसतं ग्रासलं होतं. माझे सारे अपशकून, सगळी दुःस्वप्न सत्य ठरलीच शेवटी. अघटित झालंच शेवटी. अघटित घडलं शेवटी माते. धीर धर माझ्या बाळा. तू तर आपल्या पित्याप्रमाणे धीर आणि वीरपुरुष आहेस. जगतात सगळ्या प्राण्यांना कधी ना कधी या नश्वर शरीराचा त्याग करावाच लागतो. ही गोष्ट अटळ आहे.
तुझ्यासारखे सत्पुरुष याकरता शोक करीत नाहीत माझ्या बाळा. माते, माते, मी किती अभागी आहे माते. आपल्या महान पित्याचे अंतिम दर्शन पण नाही करू शकलो. पिताश्री, पिताश्री, आपण माझी प्रतीक्षा पण नाही केली. जाण्याच्या आधी मला भ्राता रामाच्या हाती सोपवून जातं. माते, त्यांनी जाण्याच्या आधी मला अवश्य बोलावलं असेल. त्या समयी आपण सगळे त्यांच्या जवळ होतात, केवळ मीच नव्हतो. त्यांना अवश्य माझी आठवण आली असेल. सांग ना माते, प्राणत्याग करतेवेळी त्यांचे अंतिम शब्द काय होते? सांग माते, सांग माते, अंतिम शब्द काय होते? ते शेवटच्या क्षणी केवळ रामाचंच नाव घेत होते, केवळ रामालाच बोलवत होते. केवळ रामदादालाच बोलावलं? तर मग रामदादा पण त्यांच्या जवळ नव्हते? नाही. परंतु परंतु असं काय अकस्मात झालं की रामदादा पण त्यांच्याजवळ पोहोचू शकले नाहीत? आपण तर त्यांच्याजवळ होतात. नाही, त्यांनी महाराणी कौसल्याच्याच कक्षात प्राणत्याग केला. माता कौसल्याच्या दालनातच प्राणत्याग केले? त्यावेळी भ्राता राम आणि लक्ष्मण कुठे होते? वनामध्ये. वनामध्ये? वनामध्ये का? महाराजांनी स्वर्गवासी होण्यापूर्वी त्यांना 14 वर्षाचा वनवास दिला होता. वनवास? भ्राता रामाला वनवास? नाही, असं कधीही होऊ शकत नाही. हा दंड तर भयंकर अपराधांना दिला जातो. माझे रामदादा तर सत्य, धर्म आणि मर्यादेची मूर्ती आहेत. मग त्यांना हा दंड कोणत्या कारणाने दिला गेला? बोल माते, बोल माते, काय दोष होता त्यांचा? कोणाचा कोणताही दोष नव्हता. केवळ वचन पाळण्याची गोष्ट होती. आणि तुझ्या पित्याने एका सत्यनिष्ठ धर्मपरायणासारखं आपलं वचन पाळण्यासाठी आपले प्राण सुद्धा अर्पण केले. कुठलं वचन? कोणाला दिलं होतं त्यांनी वचन? मला. आपल्याला? काय वचन दिलं होतं त्यांनी आपल्याला? ही एक मोठी कहाणी आहे. नंतर कधी आई. आता तू यात्रेहून थकून आलायस, थोडा विश्राम कर. तुला आता सगळी कर्तव्य पार पाडायची आहेत. आपल्या पित्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे. अयोध्येचा राज्यकारभार सांभाळायचा आहे. एका राजाला लहान मुलासारखं वागणं शोभा नाही देत. ही अश्रू ढाळण्याची वेळ नाही. तुला तुझ्या कर्तव्याचा विचार केलाच पाहिजे. अगदी बरोबर बोललीस तू माते. ही वेळ अश्रू ढाळण्याची नाही. मला तर असं वाटतंय जणू राजमहालात एक मोठं षडयंत्र रचलं गेलंय. कोणी दुष्टाने आपल्या वंशाचा सर्वनाश करण्यासाठी आमच्या सुख आणि शांतिमय जीवनात विष कालवलं आहे. माझं पहिलं कर्तव्य तर हेच आहे की त्या षडयंत्राच्या मुळाशी जाऊन त्याला दंड द्यावा ज्यानं माझ्या पित्याची हत्या केली आहे, ज्याने माझ्या भावाला रामाला देशाबाहेर काढले.
ज्या पाप्याने आपल्या वंशावर असा क्रूर आघात केलाय, मी कधीही त्याला जिवंत सोडू शकत नाही, कधीही जिवंत सोडू शकत नाही. काय तू त्याला प्राणदंड देशील? अवश्य, मग तो स्वतः काळ असला तरी. तर तुला तो दंड मला द्यावा लागेल. आपल्याला? हो, मला. मीच महाराजांकडे 2 वचनं मागितली. महाराजांनी मला 2 वर दिले होते. सांगितलं होतं, जेव्हा मनात येईल तेव्हा माग. इकडे तुझ्या जाण्यानंतर कौसल्याच्या सांगण्यानुसार महाराजांनी रामाचा राज्याभिषेक करायचं निश्चित केलं होतं. महाराणी कौसल्याने विचार केला, कैकेयीचा पुत्र भरत तर इथं नाहीये, आलेल्या संधीचा लाभ घेऊन आपल्या पुत्रास राजा का नाही बनवावं. परंतु मी असं नाही होऊ दिलं. मी इथं असताना तुला या राज्यापासून कोणीही वंचित नाही करू शकणार. मी महाराजांकडनं आपले 2 वर मागून घेतले, तुझ्यासाठी अयोध्येचे राज्य आणि रामाकरता 14 वर्षाचा वनवास. मी तुझी वाट अगदी सोपी केली आहे. बिचाऱ्या मंथराने या कार्यात माझी पूर्ण सहाय्यता केली. तिनंच हा उपाय सुचवला, तिनंच माझे डोळे उघडले आणि मी सगळं सांभाळून घेतलं. रामाच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण विना तक्रार त्यांच्या बरोबर वनात गेले. सगळं काम अगदी सहज सोपं झालं होतं. परंतु विधात्याने मध्येच थोडीशी उलथापालथ केली. महाराज रामाच्या वियोगात स्वर्गवासी झाले. मला माहिती आहे पित्याच्या स्वर्गवासामुळे तुला खूप दुःख होतं. ते तर आम्हा सगळ्यांनाच होतंय. महाराज तर आता परतून येणार नाहीत, परंतु तुला त्यांच्या वचनांचं पालन करावंच लागेल. त्यांच्या वचनानुसार तू या विशाल साम्राज्याचा एक छत्रसम्राट आहेस. हे निष्कंटक राज्य तुझंच आहे. म्हणूनच सांगते, आता धीर धर आणि आपलं राज सिंहासन सांभाळ राजन. भरता, कोणा साधारण मनुष्याचं या परिस्थितीमध्ये शोकाकुल होणं हे तर स्वाभाविक आहे. परंतु तू तर साधारण नाहीयेस. तू तर स्थितप्रज्ञ आहेस, सदाचारी आहेस. तुझी बुद्धी वेदांचं अनुसरण करणारी आहे. यावेळी तुला राजाचं कर्तव्य पाळायचंय. तू माझ्याकडे असं का पाहतोयस? मी जे काही केलंय ते तुझ्या भल्यासाठीच केलंय. तू माझं भलं नाही केलंस, तू माझा सर्वनाश केला आहेस. या कुकर्मानं तू मला या रघुकुलाचा सर्वात कलंकित पुरुष करून टाकला आहेस. अगं पापिणी, कुलनाशिनी, यापेक्षा असं केलं असतंस की ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी स्वतःच्या हाताने माझा गळा दाबून मला मारून टाकला असतंस. ज्यामुळे मी आज अपयशाच्या मृत्यूने तर मेलो नसतो. माझ्या भाग्याची विडंबना तरी बघा. मला रघुकुलासारखा उज्ज्वल वंश मिळाला. वीर, पराक्रमी, सत्यनिष्ठ आणि परम धर्मात्म्यासारखा दशरथ पिता मिळाला. 3ही लोकात वंदनीय असा श्रीरामासारखा भाऊ मिळाला. आणि तुझ्यासारख्या पापी, कुलनाशिनी आणि नीच मातेच्या पोटी जन्म दिला गेला. हे विधाता, यापेक्षा मोठी क्रूर चेष्टा तू कोणाची करू शकतोस? अगं पापिणी, परम धर्मात्मा श्रीरामांना वनात पाठवण्याची गोष्ट बोलताना तुझ्या जिभेचे तुकडे तुकडे का नाही झाले? तू भावनेच्या आवेगात आपल्या भल्याची गोष्ट समजू शकत नाहीस मूर्खा.
तू आपल्या भाग्याला ठोकर मारतोयस? अगं माझं भाग्य तर त्याच दिवशी फुटलं होतं ज्या दिवशी माझा भाऊ श्रीराम वनवासात निघून गेला. तो श्रीराम दादा जो तुला आपल्या मातेपेक्षा अधिक प्रेम करत होता, ती कौशल्या माता जी तुला आपल्या बहिणीपेक्षा जास्त मानत होती, त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला वनवासात पाठवताना तुझं हृदय आक्रंदलं नाही का? तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का नाही झाले? असं क्रूर वरदान मागताना तुझ्या तोंडात किडे का नाही पडले? तुझी जिव्हा जळून का नाही गेली? ही तू कसली मूर्खासारखी बडबड करतोयस? तुला का नाही समजत की प्रत्येक मातेला आपल्या पुत्रास मोठं करण्याचा लोभ असतो? लोभ? लोभच तर पापाचं मूळ आहे. लोभ मनुष्याला तुझ्यासारखा आंधळा करतो ज्याला पाप आणि पुण्यातला कोणताच भेद दिसत नाही. अगं श्रीरामांवर मनुष्यच काय, पशुपक्षी पण प्रेम करतात. परंतु तू तर त्यांच्यापेक्षाही हीन निघालीस जिने त्यांना घरातून बाहेर काढलं. तू नारी नाहीस, मानवता नसलेली कोणी राक्षसीण आहेस, राक्षसीण. भरता, मी जे काही केलंय ते तुझ्यासाठीच केलंय रे. मी तुझी आई आहे रे भरता, मी तुझी आई आहे. नाही, आजपासून तू माझी माता नाहीस. मला जन्मजन्मांतर नरकात राहणं स्वीकार आहे, परंतु तुला आपली माता म्हणणं स्वीकार नाही. भरता, जर माझा आवाज इथून परलोकात पोहोचत असेल तर पिताश्री तुम्हीही ऐका. आज तुमच्या या भागी पुत्रानं कैकेयीचा त्याग केला आहे. आणि पिताश्री, आपण मला आशीर्वाद द्या की आपल्या इच्छेनुसार श्रीरामांना वनातून आणून अयोध्येच्या राजसिंहासनावर बसवू शकेन. महाराणी कैकेयी, जर तू स्त्री नसतीस तर तुझ्या या दुष्ट कर्मासाठी आज मी आपल्या हाताने तुझे तुकडे तुकडे केले असते. भरता, पापाच्या अशा जिवंत मूर्तीला जीवित राहू देणं ही पापच आहे. परंतु असं केल्याने माझा भाऊ राम माझा परित्याग करेल म्हणूनच मी विवश आहे. परंतु आज नंतर तुझं हे कलंकित तोंड मी कधीही बघणार नाही. नाही भरत, कधीही बघणार नाही. नाही माझ्या बाळा. आणि या दालनात जिथं माझं बालपण माझ्या पिताजींच्या कुशीत गेलं, त्या दालनातही परत कधीही येणार नाही. भरत, या दालनात परत कधीही येणार नाही. नाही माझ्या बाळा. या दालनात परत कधीही येणार नाही. भरत, 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 भरत.